राज्य सरकार विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची जोरदार निदर्शने। हेक्टरी 50,000 रुपये कर्जमुक्ती आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय। या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने जवळपास 32,000 कोटीचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे। मात्र ही मदत अत्यंत तोकडी असून राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमुक्ती करण्यात यावी, झालेल्या नुकसान भरपाईपोटी हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्यात यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून बुलढाणा तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी शिवसेनेचे विविध पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळालीच पाहिजे। हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळालीच पाहिजे। अरे अशी कशी देत नाही, अशी कशी देत नाही। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव शेतकऱ्याचा सातबारा जर कोरा केला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। नेपाळ सारखी परिस्थिती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा या ठिकाणी आम्ही देत आहोत। आज आपण बघितलं की गेल्या काही दिवसापूर्वी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय खूप पाऊस पडला, अतिवृष्टी झाली आणि हे आसमानी संकट आलं आणि शेतकरी हवालदिल झाला। त्या शेतकऱ्यांना सरकारनं भरभर मदत करायला पाहिजे होती, परंतु अतिशय तोडकी मोडकी मदत सरकारने केलेली आहे। आणि सरकार या फडणवीस सरकारनं अगोदरच सांगितलं होतं की आम्ही सत्तेवर आल्या कर्जमाफी करू, परंतु त्यांनी कर्जमाफीसुद्धा केली नाही, ते सुद्धा ते विसरून गेलेत। हे त्यांना आठवून देण्यासाठी आणि हा ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट 50,000 रुपये मदत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, यासाठी खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर तहसील कार्यालयावर आम्ही पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार निदर्शने करीत आहोत। आणि सरकारला या निमित्तानं एक इशारा देत आहे की तात्काळ 50,000 रुपये मदत, हेक्टरी 50,000 रुपये मदत करा आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा।